कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री पदावरून सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यामध्ये आरपारची लढाई सुरू झाली आहे. दोन बलाढ्य नेत्यांमध्ये संघर्ष पेटल्यानं कर्नाटकात काँग्रेससमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. शिवकुमार आणि सिद्धरामय्या मागे हटण्यास तयार नाहीत. त्यामुळं आता हा विषय दिल्लीत हायकमांडसमोर जाणार आहे. तिथेच या प्रश्नाचा निकाल लागेल. नमस्कार मंडळी, आपण पाहतात विशेष खास. तर नेमकं काय घडतंय कर्नाटकामध्ये, भाजपची भूमिका काय आहे, येत्या काळात कर्नाटकात काय घडू शकतं, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं जाणून घेऊया. तर मंडळी, कर्नाटकात दोन नेत्यांमध्ये थेट संघर्ष निर्माण झाल्यानं राज्यातील काँग्रेस दुभंगली आहे. शिवकुमार समर्थक आमदार आणि नेते मुख्यमंत्री बदलावा या मागणीसाठी आग्रही आहेत. तर मुख्यमंत्रीपदी असलेल्या सिद्धरामय्या यांनी देखील लॉबिंगला वेग दिलाय. आपली खुर्ची वाचवण्यासाठी ते दिल्लीला जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेणार आहेत, अशी माहिती आहे. देशात 3 राज्यांमध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत आहे. कर्नाटक, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणात काँग्रेस सत्तेत आहे. कर्नाटक हा काँग्रेसचा सर्वात मजबूत बालेकिल्ला आहे. पण या दोन नेत्यांमुळे मधील संघर्षामुळं राज्यात राजकीय कुरघोड्या सुरू आहेत. मुख्यमंत्री पदावरून दोन नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचा परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर झाला आहे. डी.के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या दोन्ही नेते जाहीरपणे एकमेकाविरोधात विधानं करताना दिसत आहेत. काँग्रेसचे आमदार नेते 2 गटांमध्ये विभागले गेले आहेत. त्यामुळे काँग्रेसचा मजबूत किल्ला ढासळण्याची लक्षणं आता दिसू लागले. कर्नाटक काँग्रेसमध्ये सत्ता संघर्ष रंगलेला असताना भाजपनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. हा काँग्रेसचा अंतर्गत वाद असल्याचं भाजप नेते सांगत आहेत. भाजपला डी.के. शिवकुमार यांची गरज नाही. काँग्रेसकडे हिंमत असेल तर त्यांनी विधानसभा बरखास्त करावी आणि राज्यात निवडणूक घेऊन दाखवावी, असं खुलं आवाहन कर्नाटक भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री व्ही. सोमण्णा यांनी दिलं आहे. सिद्धरामय्या विरुद्ध शिवकुमार वादापासून 4 हात लांब राहण्याची योजना भाजपनं आखली आहे. काँग्रेसचे दोन्ही नेते मुरब्बे आहेत याची कल्पना भाजपला आहे. हा संघर्ष जितका टोकाला जाईल तितकं वातावरण काँग्रेसच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे याची पूर्ण कल्पना भाजपला आहे. कर्नाटकातील जनता दर 5 वर्षांनी राज्यात सत्तांतर करते याचीही भाजपला जाणीव आहे. राजस्थान काँग्रेसमध्येही असाच संघर्ष झाला होता. मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट आमनेसामने आले होते. तेव्हा भाजपनं वेट अँड वॉचची भूमिका घेतली. त्याचा फायदा 2023मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला झाला. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि उपमुख्यमंत्री टी.एस. सहदेव यांचा संघर्ष झाला. तेव्हा भाजपनं कोणतीही घाई केली नाही. 2023मध्ये विधानसभा निवडणूक झाली. जनतेनं काँग्रेसची सत्ता घालवली आणि भाजपला प्रचंड बहुमत दिलं. तसंच कर्नाटकमध्ये घडेल अशी आशा भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला आहे. काँग्रेस हायकमांड कर्नाटकात या दोन नेत्यांमधील संघर्ष कशा पद्धतीनं शांत करतं ते पाहणं महत्त्वाचं आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा.